नमस्कार मैत्रिणींनो, आपण वाटीभर मसूर घेतलेले आहे. तिथे 2-3 छोटे-छोटे कांदे घेतलेले आहेत. ते छान भाजून घेतलेले आहे. इथे अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि इथे खोबरं घेतलं आहे. तर खोबरं, अद्रक लसूण पेस्ट आणि कांदे, कांद्याची वरची साल काढून घेतले. कांदे आपण खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि आता इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे. त्याच्यात थोडंसं जिरं टाकलेलं आहे. तर आपण हे कढईमध्ये जिरं तेल टाकून घेतलेलं आहे. जिरं हे छान तडतडलेलं आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते वाटण टाकून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण जे कांदा, अद्रक ते वाटण केलेलं होतं आणि खोबरं हे सगळं भाजून केलेलं हे जे वाटण होतं ते आपण याच्यात छान असं टाकलेलं आहे आणि छान ते परतून घेणार आहोत. तेल सुटस्तो आपण इथे परतून घेणार आहोत. पूर्ण रेसिपी बघा. मी आज 2 रेसिपी मसूरच्या दाखवणार आहे तुम्हाला, मसूरची. तर इथे आपण लाल तिखट टाकलं, काळं तिखट टाकलं, हळद टाकली आणि छान असं परतून घेतलेलं आहे. आणि जोपर्यंत आपले मसाले छान असे तेलामध्ये परतले जात नाही तोपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत. वाटलं तर थोडंसं पाणी टाकून आणि परत थोडंसं मसाले छान असे परतले जातील आणि त्यांना तेल सुटतं आहे बघा. अशा पद्धतीने तिथे तेल सुटलेलं आहे. छान असं तेल सुटलेलं आहे आणि त्याला वाटलं तर आपण परत एकदा थोडंसं पाणी टाकून आणि परत मसाले थोडेसे भाजून घेणार आहोत. आणि एका साईडला गरम पाणी केलेलं होतं आणि ते गरम पाणीच आपण त्याच्यात ओतत आहोत. छान असं ही भाजी आपली जी आहे, मसाले हे छान असे परतले घेतलेले आहे. तर आज आपण जी अख्खे मसूर असतात त्याचे प्रकार बघणार आहोत छान असं. तर बघा, पूर्ण रेसिपी बघा, छान अशा येणार आहे आणि कमीत कमी वेळात होणारी ही मसूरची आमटी आहे. तर अशा पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी टाकून आणि ते भाजी आपण तयार करून घेत आहोत. त्याच्यानंतर हे मसूर छान धुवून आणि 5 मिनटं असे भिजवून ठेवलेले होते आणि मसूर हे पटकन भिजले जातात आणि पटकन होणारी भाजी आहे. आणि आपण हे बघा, आपण त्याच्यामध्ये असे मसूर थोडे फ्राय करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण जे मिक्सरचं जे भांडं होतं त्याच्यात आपण थोडंसं गरम पाणी टाकून आणि ते थोडंसं याच्यात टाकलेलं आहे आणि परत असे आपण परतून घेणार आहोत. बघा, अशी छान असा भाजीला आपला उकळ फुटलेला आहे. आपण गरम पाणी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जितकं रस्सा लागतो तेवढं आपण इथे परत गरम पाणी टाकणार आहोत आणि छान अशी ही मसूरची भाजी आपली तयार झालेली आहे. आता वरून आपण इथे मीठ टाकलं आहे सगळ्यात शेवटी आणि छान ही, कारण मी तेलाचा वापर थोडा कमीच करत असते. छान ही मसूरची आमटी झालेली आहे आपली. आपण इथे ताटात वाढलेली आहे. त्याच्यानंतर आपण हे बघा, या ठिकाणी अर्धी वाटी मसूर घेतलेले आहेत. तर हे सुद्धा आपण 5 ते 10 मिनटं असे भिजवून ठेवलेले आहेत आणि तांदूळ घेतलेले आहेत. एका बाजूला खोबरं, कांदा, जिरं हे सगळं साहित्य, आपण अद्रक लसूण पेस्ट हे सगळं काढून घेतलेलं आहे, हे कट करून घेतलेलं आहे. तर आपण इथे आता कुकर ठेवलेला आहे. कुकर ठेवणार आहोत. कुकरमध्ये आपण आता इथे तेल टाकलेलं आहे. तेल छान तडतडलं. हे बघा, या ठिकाणी तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यात जिरं टाकणार आहोत. आपण जिरं टाकलेलं आहे. कांदा थोडा टाकलेला आहे आणि छान असा लालसर कांदा होतो आपण तो परतून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपल्याला कांदा परतला जात आहे. कांदा छान परतला गेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता इथे टोमॅटो टाकणार आहोत थोडेसे आणि ते सुद्धा असे छान असे परतून घेणार आहोत. बघा, टोमॅटोसुद्धा असे छान असे आपण तेलात परतून घेतलेलं आहे. तर इथे हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे तिखट टाकायचं आहे. आपले घरचेच मसाले वापरलेले असतात. हे घरचेच मसाले असतात माझे. लाल तिखट टाकलेला आहे, काळा मसाला टाकलेला आहे, 2 चमचे काळा मसाला टाकलेला आहेत आणि
ही थोडी 2 ते 3 माणसांसाठीच आपण बनवणार आहोत. तर मसाले पण छान असे परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथे अख्खे मसूर टाकलेले आहेत आणि मसूरसुद्धा आपण त्याच्यात असे परतून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने छान असे आपले मसूर परतून झालेले आहेत. त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडीशी कोथिंबीरचे बारीक चिरून धुवून कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकून आपण परत त्याला तेल सुटसतो असं छान असं करपून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथे तांदूळ घेतलेले आहेत, 1-1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि आपण त्याच्यात ते तांदूळ बारीक तांदूळ टाकलेला आहे हा. आणि तांदूळ टाकलेले आहेत, तांदूळ पण छान करपले. त्याच्यानंतर इथे थोडंसं पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि गरम पाणी टाकून आणि आपण छान असं हलवून घेतलेलं आहे. आणि ते हलवल्यानंतर आपण इथे कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि 2 ते 3 शिट्ट्या तयार करून झालेल्या आहेत आपल्याला आणि छान अशी ही मसूरची खिचडी झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.